सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। दोन घोषणा द्या। हा, जोरात घोषणा द्या। बहुजन माथाडी कामगार जनरल युनियनचा वंचित बहुजन कामगार युनियनचा श्रीमती बाळासाहेब आंबेडकरांचा श्रीमती बाळासाहेब आंबेडकरांचा कामगारांना न्याय कामगारांना न्याय न्याय सिक्युरिटीचं करायचं काय न्याय सिक्युरिटीचं करायचं काय गणेश वायकर कोण आहे या चोराचं करायचं काय गणेश वायकर कोण आहे या चोराचं करायचं काय बहुजन वंचित ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचं वंचित कामगार जनरल ट्रान्सपोर्ट युनियनचं बंद करा स्नेहा सिक्युरिटी बंद करा, बंद करा स्नेहा सिक्युरिटी बंद करा, चौकशी करा स्नेहा सिक्युरिटी चौकशी करा। हा, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज सातारा कामगार उपायुक्त कार्यालयासमोर कामगारांच्या न्याय हक्कासाठी आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। मी या ठिकाणी सांगू इच्छितो की दिनांक 1 जूनला आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त साहेबांना एक निवेदन दिलं होतं आणि जी मत्रेवाडी आहे, वरेगरवाडी आहे पाटण तालुक्यातील, त्या ठिकाणी जो सुरक्षा रक्षक गार्ड आहेत, या सुरक्षा रक्षक गार्डना 12 तास ड्युटी देऊन त्यांना अतिशय कमी मोबदला दिला जातोय। त्यांना 9,700 एवढं मासिक वेतन दिलं जाते। खरं तर तो पूर्ण भाग हा पूर्ण डोंगर दऱ्याचा आहे। मात्र इथे जे सिक्युरिटी गार्ड्स आहेत, सुरक्षा रक्षक आहेत, या सुरक्षा रक्षकांना अतिशय हीन प्रकारची वागणूक मिळते। त्यांच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन जे स्नेहा सिक्युरिटीचे जे गणेश वायकर आहेत हे त्यांची पूर्णपणे फसवणूक करत आहेत। 1 तारखेला निवेदन दिल्यानंतर माननीय आयुक्त साहेबांनी आम्हाला 8 तारखेला या कामगारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं। मात्र स्नेहा सिक्युरिटीचे जे गणेश वायकर आहेत यांनी त्या आदेशाला पूर्णपणे पायमल्ली करून डावलून 8 तारखेला या कार्यालयामध्ये ते चर्चेसाठी हजर नव्हते। मात्र आम्ही जाहीर केल्याप्रमाणे या ठिकाणी आज ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहोत। आमच्या या ठिकाणी काही प्रमुख मागण्या आहेत। आमची प्रथम मागणी आहे की सिक्युरिटी गार्ड बोर्ड प्रमाणे इथल्या कर्मचाऱ्यांना मासिक वेतन मिळावं। त्याचबरोबर कामगार कायद्यानुसार गार्ड बोर्ड प्रमाणे जवळजवळ 2017 ते 2027 हे 9 ते 10 वर्ष हे ज्या सिक्युरिटी गार्ड्सना जो कमी मोबदला कमी वेतन दिलं होतं, तर आमची कटाक्षाने मागणी आहे की या 9 वर्षामध्ये जो मासिक वेतनातील जो फरक आहे हा सर्व फरक, या फरकाची पूर्ण रक्कम ही या सुरक्षा रक्षकांना तात्काळ देण्यात यावी। आम्ही अनेक वेळा मागण्या केल्या होत्या की सदर कामगारांना, सुरक्षा रक्षकांना मासिक पेमेंट स्लिप मिळावी, परंतु वारंवार मागण्या करून सुद्धा स्नेहा सिक्युरिटीचे जे वायकर आहेत, प्रोप्रायटर, त्यांनी यांना कुठल्याही पद्धतीची पेमेंट स्लिप दिलेली नाही। पेमेंट स्लिप त्यांना न दिल्यामुळं कामगारांना त्यांचा असणारा PF, ESI, PT याबाबत कुठलीही माहिती मिळत नाही। दुसरा विषय असा आहे की कामगारांकडून जाणीवपूर्वक त्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन स्नेहा सिक्युरिटीचे जे गणेश वायकर आहेत ते 12 तास ड्युटी करून घेत आहेत, मात्र त्यांना 8 तासाचा मोबदला मिळत नाही। ज्या जंगल खोऱ्यामध्ये अनेक वन्य प्राण्यांचा वावर आहे, अशा ठिकाणी ही सर्व मंडळी हे सुरक्षा रक्षक आपल्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी आपली ड्युटी ही सक्षमपणे बजावत आहेत।
आम्ही निवेदन दिल्यानंतर स्नेहा सिक्युरिटीचा जो गणेश वायकर आहे, या गणेश वायकरनं अनेक कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक खुनशी वृत्तीनं त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच एक उदाहरण आहे की एक कामगाराचं सुरक्षा रक्षकाचं 2025 मध्ये 58 वर्ष पूर्ण झालं, मात्र मनात राग धरून 1 वर्षानंतर त्या कामगाराला काल तडकाफडकी त्यांनी नोटीस दिलेली आहे की तुमचं 58 वर्ष पूर्ण झाल्यामुळं तुम्हाला सेवानिवृत्ती घ्यावी लागेल. पूर्ण कामगार कायदा धाब्यावर बसून हा गणेश वायकर ही पूर्णपणे या कामगारांची फसवणूक करत आहेत. मी कामगार उपायुक्तांना या ठिकाणी मागणी केलेली आहे मी की गणेश वायकरची जी सिक्युरिटी आहे त्याचे जे जिल्ह्यामध्ये जेवढे पॉइंट्स आहेत त्या सर्व पॉइंटची खऱ्या अर्थानं निपक्षपाती सखोल चौकशी करावी. गणेश वायकरने एकूण 2 साईटवरच कामगारांची दिशाभूल केली नाही, तर त्याच्या या जिल्ह्यामध्ये जेवढ्या साईट आहेत त्या प्रत्येक साईटवर त्यांनी कामगारांची आर्थिक पिळवणूक केलेली आहे. आमची मागणी की गणेश वायकरची पूर्ण चौकशी होऊन गणेश वायकरचं जे लायसन आहे ते लायसन पूर्णपणे बंद करावे. गणेश वायकरवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा आमच्या कामगारांना न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनच्या माध्यमातून आम्ही आमचा लढा शेवटपर्यंत लढणार आहोत, जोपर्यंत आमच्या कामगाराला न्याय मिळणार नाही. अधिकारी काय बोलले तुम्ही वरती गेला आता जे अधिकारी आम्ही सहाय्यक कामगार आयुक्तांच्या दालनामध्ये होतो, त्या ठिकाणी ज्या सहाय्यक मॅडम होत्या त्यांनी वायकरांना सोबत बोलवलं होतं. आम्हीही त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पत्राप्रमाणे आम्ही वेळेत उपस्थित होतो. खरं तर सकाळी 11चं टायमिंग होतं मीटिंगचं. आम्ही 10:30लाच या ठिकाणी पोहोचलेलो होतो की काहीतरी याच्यातून मार्ग निघेल, परंतु जे स्नेहा सिक्युरिटीचे वायकर आहेत हे एवढ्या हवेमध्ये आहेत की त्यांनी जवळजवळ 2 तासानंतर ते या कार्यालयामध्ये आलेले. त्यांना कामगारांच्या हिताशी अजिबात जाणीव नाही. कामगारांच्या टाळूवरचं लोणी त्या स्नेहा सिक्युरिटीचे गणेश वायकर यांनी कायमस्वरूपी हे लोणी खाण्याचा प्रयत्न केलेला आहे. कामगारांची दिशाभूल करून त्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शासकीय नियमानुसार कामगार ऍक्ट हा पूर्णपणे धाब्यावर बसून अतिशय अल्प वेतनामध्ये यांना तो राबवून घेत आहे. उलट गणेश वायकर हा कामगारांना या ठिकाणी दमदाटी देण्याची भाषा करत आहे. जर गणेश वायकरांना मी या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन ही या वायकरची दादागिरी खपवून घेणार नाही. आमच्या कामगारावर जर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कायदेशीर आणि रितसर लोकशाही मार्गाने या ठिकाणी आमचा हा लढा कायमस्वरूपी लढणार आहोत, जोपर्यंत आमच्या कामगारांना न्याय मिळणार नाही. तुम्ही आज कामगार आयुक्त कार्यालयाच्या दारात बसलाय, घोषणा देताय चोरी नक्की कोण चोर आहे? बघा, चोर कोण आहे याचं उत्तर तर तुम्हाला मिळालं असेल. स्नेहा सिक्युरिटीचे प्रोप्रायटर जे आहेत गणेश वायकर हे खऱ्या अर्थानं चोर आहेत. सर्वसामान्य सुरक्षा रक्षक आहेत. यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल आणि गेले 10 ते 12 वर्ष ह्या सुरक्षा रक्षकांच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे गणेश वायकर हे खऱ्या अर्थानं चोर आहेत. काय चोरलं तुमचं? कामगारांच्या हक्काचा पगार हा जाणीवपूर्वक प्लॅनिंगनं त्यांनी चोरलेला आहे. हा 1 महिन्यात चोरला नाही तर गेले अनेक वर्षानुवर्ष कामगारांच्या कष्टाचा घामाचा पैसा या वायकरनी खाल्लेला आहे. त्याची चौकशी व्हावी.